प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान. मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानाच्या फोटोवरून सध्या गदारोळ माजलेला आहे आणि यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे. हिंदूंवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो आज मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर यांनी लावला आहे. एवढी भयान परिस्थिती पण हिंदू जागाच होत नाही असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. ज्यानं हजारो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवलं, लाखो लोकांना जबरदस्तीने ही मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं, मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडल्या, अशा माणसाचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर महिलेनं लावला आहे. एवढी भयान परिस्थिती आहे पण हिंदू जागा होत नाही आणि म्हणून तर अशी हिंदूंची प्रदर्शनं भरवण्याची वेळ येते असंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. सांगलीत हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्व मंगल ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते. आपल्या घरातील फ्रीज, फॅन यासारख्या काही वस्तू बिघडल्या तर दुरुस्त करण्यासाठी हिंदू टेक्निशियनच बोलवावा, अशा सेवा देणाऱ्यांचे नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करावेत. हिंदूंनी हिंदूंसाठीच व्यवसाय करावा. घरी लागणाऱ्या भाज्या वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात. अहिंदू माणसाकडे कोणतीही वस्तू खरेदी करू नये असा सल्ला शरद पोंक्षे यांनी यावेळेस दिला आहे. शरद पोंक्षे यांनी बोलताना म्हटलं आहे की एकवेळेस गांधीजींचा फोटो लावला नाही तरी चालेल, पण नेहरूंचा तरी लावला पाहिजे. सेक्युलर देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे. वक्फ बोर्ड कायदा आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे. संविधान बचाव म्हणून बोंबलणारे, स्वतःच संविधानात सेक्युलरिझम हा शब्द नंतर घुसडला, त्यांचा तरी फोटो लावला पाहिजे. 79 वर्ष ज्या पक्षानं त्यांचं लांगुल चालन केलं, 79 वर्षात त्यांना ओरबाडून रक्तपात करून 10 लाख हिंदूंचे बळी घेऊन घेतलंच, पाकिस्तान नावाचं स्वतःचं घर वेगळं घेतलं, त्यांच्यानंतर ते इथेच राहिले आणि त्यांनी इथे राहावं म्हणून त्यांच्या पाठीशी जे उभे राहिले त्यांचा फोटो लावला पाहिजे. थोडे कष्ट करावे लागतील. फर्निचर बनवायचं असेल तर शोधावा लागेल तुम्हाला, आणि संपूर्ण जगाचं दारुल इस्लाम बनवायचंय. त्यामुळं प्रत्येक अशा व्यवसायांमध्ये प्लंबिंग, वायरमॅन, रिक्षा, टांगे, या सगळ्या अशा ज्या व्यवसाय आहेत, रोजमर्रा की जिंदगीमध्ये ज्या लागतात, अशा सगळ्या व्यवसायांमध्ये आता त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्हाला ते प्रमाण पण वाढवावं लागेल. आपल्या तरुण मुलांना ज्या गोष्टी करायला भाग पाडाव्या लागतील त्याचं महत्त्व समजून द्यावं लागेल. पुढच्या वेळेला या प्रदर्शनामध्ये एक वायरमनचं स्टॉल असायला पाहिजे, एक प्लंबरचा स्टॉल असायला पाहिजे, एक असं तुमच्याकडं एखादा असा व्हॉट्सॲप ग्रुप सांगलीमध्ये तयार व्हायला पाहिजे की तुम्हाला घरामध्ये नळ गळतोय, पंखा बंद पडलाय, वायर बदलायची, TV फ्रीज रिपेअर करायचं आहे, असं कुठलंही कामसाठी जर तुम्हाला हिंदू टेक्निशियन हवा असेल तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती तुम्ही फक्त आपला पत्ता आणि हे टाकलं आणि माझा पंखा बंद पडला आहे, माझा फ्रीज बंद पडला आहे, मला हिंदू माणूस पाठवा, अशा पद्धतीचं आहे म्हणतात. मग ते पोचलं पाहिजे जास्तीत जास्त. त्याचा एक मोठा स्टॉल किंवा त्याची एक मोठी जाहिरात इथे लावली पाहिजे. लोकांना तो नंबर, प्रत्येक हिंदू माणसाच्या मोबाईलमध्ये तो नंबर पाहिजे की माझ्या घरातला कुठलाही प्रॉब्लेम आला की त्या नंबरवर मी फोन केला की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला माझ्या घरामध्ये फक्त हिंदू टेक्निशियन येईल. मी भाजीपाला घ्यायला जाईन, मी फळं भाजी घ्यायला जाईन, मी काहीही विकत घ्यायला जाईन, ते विकत घेताना मी फक्त हिंदू माणसाकडूनच ते घेईन आणि हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू विकत घ्याव्या हे सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. मी कुठल्याही धर्माचं नाव घेतलं नाही, पण हिंदूंनी हिंदूंकडून विकत घ्यावं. म्हणजे जर प्रत्येक दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये जैन धर्मीय हे विचारू शकतात खुलेपणाने. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मालेगाव.